नमस्ते, आजची रेसिपी 2 मिनिटात अंड्याचा रसा। अंडी बॉईल केलेली पण आहेत आणि फोडून पण टाकायचे आहेत आणि झणझणीत असा अंड्याचा रसा, त्याच्याबरोबर गरम गरम भात। कारण आता आहे ना, गरमीच्या दिवसात शरीराला प्रोटीन पाहिजे, मग त्यासाठी अंडी खायची। इथे तेल 1 चमचा टाकलेला आहे, तर अख्खा गरम मसाला टाकायचा आणि इथे 1 ते 2 कांदे आहेत कट केलेले। इथे 1 हिरवी मिरची आहे आणि कांदा जास्त घालायचा नाही, गोल्डन कलरवर करून घ्यायचा। आणि गरमीतनं अंडी खायची असतात। काही लोक म्हणतात गरमीतनं अंडी नाही खायची, पण अंडी खायची असतात, चांगली असतात शरीराला। दिवसात 1 माणसाला 1 तरी अंडा गेला पाहिजे त्याच्या शरीरामध्ये। तर बघा, इथे आहे ना गोल्डन झालेला आहे कांदा। अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, मिक्स करून घ्यायची। इथे टोमॅटो आहे ना, मिक्सरला लावून घेतलेले आहेत, 4 ते 5 टोमॅटो आहेत, मिक्सरला लावून घेतलेले आहेत, ते मिक्स करून घ्यायचं। तेलावर छान परतायचं असं 1-2 मिनिटं तेलावर परतलं ना, का इथे आपण सुके मसाले टाकायचे, जे तुम्हाला आवडणार ते। इथे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे 1 चमचा, धना पावडर आहे 1 चमचा, हल्दी पावडर आहे अर्धा चमचा। जास्त मसाला पण नाही टाकायचा। इथे बघा कलर छान असा सुरेख आलेला आहे। कांद्याचा आणि खोबऱ्याचा मसाला आहे, मी रेसिपी पण टाकली माझ्या चॅनलवर, तुम्ही बघत जा। 2 चमचा आहे। इथे पूर्णपणे मसाला फ्राय झालेला आहे। इथे आपण पाणी टाकून घ्यायचं, पाणी नेहमीच गरम घ्यायचा, मग तरी छान येते। इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि इथे आहे ना, रस्याला छान अशी उकळी आली पाहिजे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि बघा अशी उकळी आलेली आहे रस्याला। पाणी तुमच्या किती पाहिजे तसं पाणी टाका। इथे मी 2 अंडी फोडलेली आहेत, ती टाकायची। अंड्याच्या रसाला इथं उकळी आलेली आहे, तर बॉईल केलेली अंडी टाकायची। इथे 6 अंडी आहेत। इथे बघा पूर्णपणे अंड्याचा रसा झालेला आहे। इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अशी तुम्ही फोडलेली अंडी टाकली ना 1-2, तर खूप छान टेस्ट येतो रस्याला। कलर पण बघा इथे सुरेख आलेला आहे। इथे कोथिंबीर टाकायची। इथे अंड्याचा रसा झालेला आहे, तर आता अंड्याचा रसा आणि झणझणीत असं आणि भात आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं। इथे आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचा रसा। इथे गरम गरम असं राईस, इथे अंड्याचा रसा आहे ना, असा भातावर घ्यायचा गरम गरम, पूर्णपणे इथे घेतलेला आहे। झणझणीत अंड्याचा रसा आणि त्याच्याबरोबर भात असा झालेला आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा। धन्यवाद।